नमस्कार मित्रांनो, मेष राशीसाठी वसंत पंचमी असा एक संकेत आहे जिथून जीवनाची दिशा बदलते। मेष राशीच्या लोकांनो, यावेळी येणारी वसंत पंचमी केवळ ऋतू बदलाचा सण नाही। हा तो बिंदू आहे जिथून तुमचे जीवन सरळ मार्गावर चालता एका धाडसी आणि निर्णायक वळणावर प्रवेश करणार आहे। आतापर्यंत मनात असलेली अस्वस्थता, अंतर्गत दडपण आणि वारंवार उठणारा प्रश्न, शेवटी परिस्थिती कधी बदलेल याचे उत्तर वसंत पंचमी घेऊन येत आहे। जसा मौनी अमावास्येच्या तारखेबाबत 18 आणि 19 जानेवारी दरम्यान संभ्रम होता, अगदी त्याचप्रमाणे गेल्या काही काळापासून तुमचे जीवनही अपूर्ण निर्णय आणि अडकलेल्या दिशेमध्ये अडकून पडले होते। पुढे जाण्याची इच्छा होती, पण योग्य क्षणाची वाट पाहिली जात होती। आता मात्र 23 जानेवारीला येणारी वसंत पंचमी मेष राशीसाठी स्पष्ट संदेश देत आहे, आता थांबण्याची वेळ संपली आहे। मंगळ प्रधान मेष राशीसाठी हा दिवस साधा नाही। हा असा काळ आहे जिथे ब्रह्मांड तुमची ऊर्जा, तुमचे धैर्य आणि तुमची ओळख या तिन्ही गोष्टी एकत्र सक्रिय करत आहे। या दिवशी ग्रहस्थिती अशी तयार होत आहे जी वारंवार होत नाही। मकर राशीत बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ हे 4 प्रभावशाली ग्रह एकत्र येऊन असे योग निर्माण करत आहेत ज्यामध्ये जीवनाची दिशा बदलण्याची शक्ती असते। सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे। बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे। मंगळ आपल्या उच्च स्थितीत राहून रोचक योगाची शक्ती देत आहे। चंद्रमा आणि गुरु यांच्या प्रभावामुळे गजकेसरी योग सक्रिय आहे। आणि या सर्वांमध्ये शिवयोग तयार होत आहे जो परिवर्तनाला स्थैर्य देतो। इतके शक्तिशाली योग एकत्र येणे ही चेतावणी नाही, तर एक स्पष्ट घोषणा आहे। हा तो काळ असतो जेव्हा लपलेली सत्ये समोर येतात, रखडलेले निर्णय टाळता येत नाहीत आणि ज्या मार्गांपासून तुम्ही पळत होतात त्या दिशेने परिस्थिती स्वतःच तुम्हाला घेऊन जाते। वसंत पंचमी नंतर मेष राशीच्या जीवनात 9 मोठ्या घटनांची मालिका सुरू होईल। या घटना साधारण नसतील। काही घटना तुमची विचारसरणी बदलतील, काही तुमच्या प्राथमिकता हादरवून टाकतील, तर काही नाती आणि भूमिका शांतपणे संपुष्टात येऊ लागतील। आतापर्यंत पडद्यामागे असलेल्या गोष्टी हळूहळू स्पष्ट होतील आणि दीर्घकाळ टिकून असलेला भ्रम आपोआप तुटेल। हा काळ जास्त बोलण्याचा नाही, तर संकेत समजून घेण्याचा आहे। कारण वसंत पंचमीवर तयार झालेला हा महासंयोग मेष राशीसाठी असे भविष्य सक्रिय करत आहे जे आता दुर्लक्षित करणे किंवा पुढे ढकलणे दोन्ही शक्य नाही। पहिली मोठी घटना, जीवनात निर्णायक वळण। वसंत पंचमी नंतर तुमच्या जीवनात जी पहिली आणि सर्वात प्रभावशाली घटना घडेल ती अचानक वाटू शकते, पण ती मुळीच आकस्मिक नसेल। हे तेच वळण आहे ज्याचे संकेत तुम्हाला दीर्घकाळापासून मिळत होते, वेगवेगळ्या स्वरूपात। मात्र तुमची सवय होती प्रत्येक गोष्टीचे अतिविश्लेषण करून निर्णय टाळण्याची। आता वसंत पंचमीला सक्रिय झालेले बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तुमची निर्णय क्षमता जागृत करतील। थोडा विचार करू, आता योग्य वेळ नाही, सगळं आपोआप ठीक होईल तशी मानसिकता आता चालणार नाही। ही पहिली घटना तुमच्या जीवनातील एखाद्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्पष्ट निर्णय मागेल, तो करिअर असो, एखादं अतिशय वैयक्तिक नातं असो किंवा तुमची सामाजिक आणि वैयक्तिक ओळख असो। ज्या असंतुलनामुळे दीर्घकाळ तुमची मानसिक ऊर्जा खर्च होत होती आणि तुम्ही आतून थकलेले होतात, त्याचा शेवट किंवा मोठे रूपांतर याच घटनेपासून सुरू होईल। सुरुवातीला तुम्हाला वाटेल की परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे, पण लवकरच तुम्हाला समजेल की हे वळण तुम्हाला पाडण्यासाठी नाही, तर त्या मार्गावर नेण्यासाठी आहे जिथे पोहोचायची इच्छा होती, पण धैर्य कमी पडत होते। ही पहिली घटना स्पष्ट सांगते, आता मेष राशीचे जीवन जुन्या सुरक्षित विचारांवर नाही, तर नव्या आत्मविश्वासावर आणि धैर्यावर पुढे जाईल। दुसरी मोठी घटना, लपलेले सत्य समोर येणे। वसंत पंचमीनंतर मेष राशीच्या जीवनात दुसरी मोठी घटना घडेल जी भावनिकदृष्ट्या खोलवर परिणाम करणारी असेल। या काळात चंद्रमा आणि गुरु यांनी तयार झालेला गजकेसरी योग तुम्हाला केवळ संधीच देणार नाही, तर सत्य पाहण्याची दृष्टीही देईल।
ही घटना अशा एखाद्या सत्याशी जोडलेली असेल जे आतापर्यंत तुमच्यापासून लपवले गेले होते किंवा ज्याकडे तुम्ही जाणून-बुजून दुर्लक्ष करत होतात. हे सत्य एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या नात्याशी, एखाद्या वचनाशी किंवा तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असू शकते. मेष राशीची प्रवृत्ती असते प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्याची आणि इतरांच्या चुका देखील स्वतःच्या जबाबदारीने स्वीकारण्याची. पण वसंत पंचमी नंतर असे शक्य राहणार नाही. परिस्थितीच अशी तयार होईल की सत्य समोर येईल आणि ते टाळणे किंवा दाबणे अशक्य होईल. सुरुवातीला हा खुलासा तुम्हाला अस्वस्थ करेल आणि मन जड करेल. पण हीच घटना तुमच्यात आत्मसन्मान आणि स्पष्टता जागवेल. भ्रम तुटतील, पडदे दूर होतील आणि तुम्हाला स्पष्टपणे कळेल की कोणाला आयुष्यात स्थान द्यायचे आणि कोणाला मागे सोडायचे. ही घटना तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही, तर आतून अधिक मजबूत करण्यासाठी येईल. कारण जेव्हा ज्ञान मिळते तेव्हाच जीवनात योग्य संतुलन आणि निर्णायक दृष्टीची सुरुवात होते. तिसरी मोठी घटना. भाग्याने दिलेली अनपेक्षित संधी. वसंत पंचमीनंतर मेष राशीच्या जीवनात घडणारी तिसरी मोठी घटना थेट तुमच्या भाग्याशी संबंधित असेल. या काळात सक्रिय असलेले लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य योग तुमचे अडलेले सौभाग्य पुन्हा गतिमान करतील. ही अशी संधी असेल जिची तुम्ही कदाचित अपेक्षा सोडली होती किंवा जिला तुम्ही आधीच संपलेले मानले होते. पण नियतीचा नियम स्पष्ट आहे, जे तुमच्यासाठी लिहिलेले असते ते योग्य वेळी परत येतेच. ही संधी अचानक समोर येईल. सुरुवातीला तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हा योगायोग खरंच तुमच्यासाठी आहे. एखाद्या व्यक्तीच्या रूपात, एखाद्या संदेशाच्या रूपात किंवा एखाद्या प्रस्तावाच्या रूपात ही संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठी ठरेल. या तिसऱ्या घटनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती तुमच्या मेहनतीचा, संयमाचा आणि आतापर्यंत केलेल्या त्यागाचा फलित असेल, जरी आतापर्यंत त्याचे कोणतेही स्पष्ट संकेत तुम्हाला मिळाले नसले तरीही. याचा परिणाम फक्त एका क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. तुमची आर्थिक स्थिती, आत्मविश्वास आणि सामाजिक ओळख या तिन्ही गोष्टींवर याचा प्रभाव पडेल. येथे मेष राशीच्या लोकांना एक मोठा निर्णय घ्यावा लागेल, कारण ही संधी तेव्हाच फलदायी ठरेल जेव्हा तुम्ही भीती, शंका आणि अतिविश्लेषण यावर मात करून तिच्यावर विश्वास ठेवाल. तिसऱ्या घटनेचा संदेश स्पष्ट आहे. आता जीवन फक्त परिस्थिती सांभाळत जगण्याचा नाही, तर परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवण्याचा काळ आहे. आणि ही संधी तुम्हाला सांगायला आली आहे की आता भाग्य तुम्हाला रोखण्याच्या नव्हे, तर पुढे नेण्याच्या मूडमध्ये आहे. चौथी मोठी घटना. नात्यांचे निर्णायक पुनर्गठन. वसंत पंचमी नंतर तुमच्या जीवनात घडणारी चौथी मोठी घटना तुमच्या नात्यांवर आणि भावनिक विश्वावर थेट परिणाम करणारी असेल. वसंत पंचमी फक्त ज्ञान आणि विवेकाचा सण नाही, तर ती तुमची समज आणि चेतनाही सक्रिय करते. या काळात सक्रिय शिवयोग आणि गजकेसरी योग तुम्हाला केवळ लोकांचे शब्द नाही, तर त्यांचे खरे हेतूही ओळखायला मदत करतील. आतापर्यंत जे नाते तुम्ही सव्य, जबाबदारी किंवा सगळं ठीक होईल या भावनेने निभावत होता, ती नाती आता एकतर अधिक खोल होतील किंवा नैसर्गिकरित्या स्वतःची सीमा निश्चित करतील. या काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल दिसू शकतो किंवा एखादा संवाद होऊ शकतो जो तुम्हाला खोलवर विचार करायला भाग पाडेल. इथूनच भावनिक भ्रम तुटतील आणि तुमच्या आयुष्यात स्पष्ट मर्यादा ठरतील. या चौथ्या घटनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती तुम्हाला कमजोर नाही, तर आतून अधिक शक्तिशाली बनवेल. जे नाते प्रामाणिकपणा, आदर आणि आपुलकीवर आधारलेले आहेत, ती अधिक मजबूत होतील. आणि ज्यात फक्त सव्य, दबाव किंवा स्वार्थ होता, ती आपोआप मागे पडतील. मेष राशीसाठी वसंत पंचमी एक खोल शिकवण देते. संतुलन म्हणजे प्रत्येकाला सोबत ठेवणे नाही, तर योग्य लोकांना सोबत ठेवणे. पाचवी मोठी घटना. करिअर आणि व्यावसायिक जीवनात निर्णायक बदल. वसंत पंचमी नंतर मेष राशीच्या जीवनात पाचवी मोठी घटना तुमच्या करिअर आणि व्यावसायिक ओळखीला नवीन दिशा देणारी असेल. या काळात सक्रिय बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग तुमची बुद्धी, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता अधिक तीव्र करतील.
आतापर्यंत जी मेहनत निष्फळ वाटत होती किंवा जिचे परिणाम उशिरा मिळत होते ती अचानक सकारात्मक दिशेने वळू लागेल. हा बदल फक्त पदोन्नती किंवा मानसन्मानापुरता मर्यादित राहणार नाही, तर तुमच्या संपूर्ण व्यावसायिक विचारसरणी आणि कार्यपद्धतीला नवे रूप देईल. तुम्हाला नवे संधी, नवे सहकार्य किंवा मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या पूर्वी दूरच्या किंवा अशक्य वाटत होत्या. सुरुवातीला हा बदल आव्हानात्मक वाटू शकतो, कारण तुम्हाला वेगाने स्वतःला जुळवून घ्यावे लागेल. पण वेळ गेल्यावर हेच सिद्ध होईल की हे वळण तुमच्या भविष्यासाठी निर्णायक आणि लाभदायक होते. पाचवी घटना मेष राशीस स्पष्ट संदेश देते, आता पुढे जाण्याची वेळ आहे, संकोच करण्याची नाही. सहावी मोठी घटना आर्थिक स्थैर्य आणि अनपेक्षित लाभ. वसंत पंचमी नंतर मेष राशीच्या जीवनात घडणारी सहावी मोठी घटना तुमच्या धनसंपत्ती आणि आर्थिक स्थितीत महत्त्वाचा बदल घडवून आणेल. या काळात सक्रिय लक्ष्मी नारायण योग आणि रुचक योग तुमचे अडलेले संसाधन आणि प्रयत्नांना गती देतील. हा बदल अचानक होईल. सुरुवातीला कदाचित तुम्हाला त्याची तीव्रता पूर्णपणे जाणवणार नाही, पण थोड्याच काळात याचा परिणाम तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्तरावर स्पष्ट दिसू लागेल. दीर्घकाळापासून अडकलेली गुंतवणूक, प्रलंबित देयके किंवा नवे आर्थिक संधी आता लाभदायक दिशेने पुढे जातील. एखाद्या अनपेक्षित स्रोताकडून उत्पन्नात वाढ, नव्या आर्थिक शक्यतांचे दार उघडणे किंवा आर्थिक सुरक्षिततेत बळकटी येणे, हे सर्व संकेत सक्रिय होतील. ही घटना मेष राशीला जाणवून देईल की मेहनत, संयम आणि शिस्त कधीही वाया जात नाही. सहाव्या घटनेचा संदेश स्पष्ट आहे, संतुलन फक्त भावनांमध्ये नाही, तर आर्थिक निर्णयांमध्येही तितकेच आवश्यक आहे. आता वेळ आहे आपल्या संसाधनांचे शहाणपणाने व्यवस्थापन करण्याची आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याची. सातवी मोठी घटना आरोग्य आणि जीवनशैलीत महत्त्वपूर्ण सुधारणा. वसंत पंचमी नंतर मेष राशीच्या जीवनात सातवी मोठी घटना तुमच्या शरीरात आणि जीवनशैलीत हळूहळू पण स्थायी सुधारणा घेऊन येईल. वसंत पंचमी केवळ ज्ञानाचा उत्सव नाही, तर ती शरीर आणि मनाच्या संतुलनाचेही प्रतीक आहे. या काळात सक्रिय शिवयोग आणि गजकेसरी योग तुमच्या आत साठलेली थकवा, ताण आणि मानसिक ओझे हळूहळू कमी करतील. मागील काळापासून तुम्हाला त्रास देणाऱ्या छोट्या आरोग्य समस्या किंवा मानसिक दडपण आता कमी होऊ लागतील. हा बदल केवळ शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तुमच्या विचारांची स्पष्टता, ऊर्जा पातळी आणि दैनंदिन दिनचर्येतही सकारात्मक बदल दिसून येतील. आता तुम्हाला स्वाभाविक वाटू लागेल की काही जुन्या सवयी, चुकीचा आहार किंवा अनियमित दिनचर्या तुमच्या जीवनाशी सुसंगत नाहीत. मानसिक अतिविचार आणि अनावश्यक तणावापासून अंतर ठेवणे सोपे होईल. सातवी घटना स्पष्ट संदेश देते, यश केवळ संधींमुळे मिळत नाही, तर संतुलित शरीर आणि स्पष्ट मनामुळेही मिळते. आता वेळ आहे आपल्या आतल्या ऊर्जेला पुन्हा जागृत करण्याची, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता. आठवी मोठी घटना सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ. वसंत पंचमी नंतर घडणारी आठवी मोठी घटना तुमच्या सामाजिक प्रभावाला आणि मानसन्मानाला नवीन उंची देईल. या काळात सक्रिय बुधादित्य योग आणि लक्ष्मीनारायण योग तुमची वाणी, विचार आणि कृती अधिक प्रभावी बनवतील. आतापर्यंत ज्या प्रयत्नांना, प्रामाणिक कर्मांना आणि शांत योगदानाला ओळख मिळाली नव्हती, त्यांना आता नैसर्गिकरित्या मान्यता मिळू लागेल. या काळात मेष राशीच्या लोकांना जाणवेल की लोक तुमच्या मताला, निर्णयांना आणि दृष्टिकोनाला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. हा प्रभाव फक्त वैयक्तिक ओळखीपुरता मर्यादित राहणार नाही, तर कुटुंब, कार्यस्थळ आणि सामाजिक वर्तुळातही तुमची स्थिती मजबूत होईल. आठवी घटना स्पष्ट सांगते, तुम्ही दीर्घकाळ दाखवलेला संयम, धैर्य आणि प्रामाणिकपणा आता मानसन्मान आणि प्रतिष्ठेच्या रूपाने परत मिळेल. आता वेळ आहे तुमच्या वाढत्या प्रभावाला योग्य दिशा देण्याची, कारण येणाऱ्या काळात हीच प्रतिष्ठा तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांची आणि संधींची मजबूत पायाभूत ठरेल. नववी मोठी घटना वसंत पंचमी नंतर वैयक्तिक विकास आणि नव्या दिशेची सुरुवात. मेष राशीच्या लोकांनो,
वसंत पंचमी नंतर तुमच्या जीवनात घडणारी नववी आणि अंतिम मोठी घटना वैयक्तिक विकास आणि आयुष्यात स्थायी बदल घडवून आणणारी असेल. वसंत पंचमी ही ज्ञान, विवेक आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. या काळात सक्रिय सरस्वती कृपा योग, बुधादित्य योग आणि शिवयोग तुमच्या विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीला पूर्णपणे नवीन स्वरूप देतील. आतापर्यंत ज्या संधी, शक्यता आणि परिस्थितींना तुम्ही आता योग्य वेळ नाही असे म्हणत टाळले होते, त्या आता स्पष्ट आणि ठोस स्वरूपात तुमच्यासमोर येतील. या काळात तुमची अंतर्दृष्टी, अनुभव आणि आत्मबळ तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. भ्रमाशिवाय, अनावश्यक विश्लेषणाशिवाय नवे विचार, नवे योजना आणि नवी जबाबदारी मिळून तुमच्या जीवनाला अशी दिशा देतील ज्याची कल्पनाही कदाचित तुम्ही यापूर्वी कधी केली नसेल. हा बदल तुमचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि निर्णयक्षमता नव्या उंचीवर घेऊन जाईल. नववी घटना मेष राशीला स्पष्ट संदेश देते, आता जीवन केवळ परिस्थितींवर प्रतिक्रिया देण्याचे नाही, तर जाणीवपूर्वक, स्पष्ट आणि धाडसी निर्णय घेण्याचे आहे. हा काळ आहे स्वतःला पुन्हा परिभाषित करण्याचा आणि त्या जीवनाची सुरुवात करण्याचा जे तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायचे आहे. मेष राशीच्या लोकांनो, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी नंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 9 मोठ्या घटना योगायोग नाहीत. त्या तुमच्या भाग्याचा, संयमाचा आणि आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांचा एकत्रित परिणाम आहेत. प्रत्येक घटना तुमच्या आयुष्यात एक शिकवण, एक संधी आणि एक आवश्यक बदल घेऊन येते. लक्षात ठेवा, मौनात दडलेला संदेश आणि ग्रहांची चाल तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. फक्त त्यांना समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो, प्रत्येक थांबलेल्या प्रवासानंतर नवी वाट उघडते आणि प्रत्येक प्रतीक्षेनंतर नवे प्रारंभ लिहिले जातात. वसंत पंचमी केवळ सण नाही, ती तुमच्या जीवनातील नवचैतन्याची सुरुवात आहे. जिथे विचार शुद्ध होतात, मन दृढ होते आणि नशीबही तुमच्या धैर्याला प्रतिसाद देऊ लागते. जे संकेत मिळत आहेत त्यांना दुर्लक्षित करू नका, कारण वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची, जुने भय सोडण्याची आणि त्या जीवनाकडे पाऊल टाकण्याची जे तुमच्यासाठी आधीपासूनच लिहिले गेले आहे. कारण जेव्हा तुम्ही बदलायला तयार होता, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने कार्य करू लागते. धन्यवाद. हर हर महादेव.